पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: मने कल्पिला विषयो सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा, मने कल्पिता कल्पना ते सरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. श्रीराम. मंडळी, पुन्हा एकदा विषय मनावरती येऊन या ठिकाणी परत थांबलेला आहे. समर्थ या ठिकाणी सांगतात की बाबा, मनाने जी कल्पना केलेली आहे त्या कल्पनेचा जो विषय आहे तो विषय मनातून सुटला पाहिजे. ही पहिली अडचण आहे भगवंताच्या भेटीमधली. आपलं मन कसं आहे तर आपल्या मनाला सतत कल्पना करण्याची सवय आहे. कल्पना केल्याशिवाय मन ही स्थिर राहू शकत नाही. ज्याप्रमाणे समुद्रावरती उलटसुलट अशा प्रकारच्या लाटा येत असतात, एकदा या बाजूने एकदा त्या बाजूने, डाव्या बाजूने उजव्या बाजूने, असे त्या लाटा येत असतात आणि त्या लाट्यांच्या वरती जहाज जसं हिंदोळत असतं त्याप्रमाणे आपलं मानवी जीवन हे मनाच्या तरंगावरती हिंदोळत असत्या प्रकारचं असतं. म्हणून मनामध्ये अनेक प्रकारचे तरंग उठत असतात. त्यालाच कल्पना म्हणतात, त्यालाच लाटा असं म्हटलेलं आहे. महाराजांनी एका ठिकाणी वर्णन केलंय की अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग. प्रत्येक क्षणाला त्याचा रंग वेगवेगळा बदलत जातो. म्हणजे मन कोणत्या वेळी कोणती कल्पना करेल, कुठल्या कल्पनेमध्ये रममान होईल हे सांगू शकत नाही. जसं लहान मूल असतं, ते लहान मुलाला एकच खेळणं आवडत नाही. एक खेळणं हातात घेतले ते 2 मिनिटं त्याच्याबरोबर खेळतं, ते फेकून देतं आणि दुसरं घेतं, त्या खेळण्याबरोबर खेळायला लागते. लगेच ते टाकून देतं आणि तिसरंच काहीतरी बघायला, अशा प्रकारचं ते त्या मुलाचं चाललेलं असतं ते. म्हणून बघा, एका खेळण्याबरोबर मूल कधी खेळायला आपल्याला निवांतपणानं दिसत नाही. असं का तर त्याचं ते चंचलत्व आहे. त्या बालवयामध्ये सुद्धा त्या मनाचं असणारं चंचलत्व आहे. एका ठिकाणी ते स्थिर राहू शकत नाही एका विषयावर. मग लहान मुलाचं जर मन असं असेल तर आपल्याला तर मग अनंत विषय हे अवगत झालेले असतात. माणसाचं वय वाढेल त्याप्रमाणे विषयाचे अनेक धुमारे फुटलेले असतात मनाला. मग ते कोणत्या एका विषयावर कसं स्थिर राहील? म्हणून क्षणोक्षणी वेगवेगळ्या विषयाच्या कल्पना करण्यामध्ये ते सतत अशा प्रकारचं कार्यरत असणारं मन आहे. कधी तमोगुणी कल्पना करण्यामध्ये रमतंय, कधी रजोगुणी कल्पना करण्यामध्ये रमतंय, कधी सात्विक कल्पना करण्यामध्ये रमतंय. तमोगुणी कल्पना म्हणजे कोणत्या? ह्याच्याबरोबर भांडण काढावं का, त्याच्याबरोबर भांडण काढावं का, त्यानं माझं असं केलं, मी त्याचं काय करावं, अशा प्रकारच्या कल्पना करत ज्यावेळेला मन आपलं बसलेलं असतं त्या तमोगुणी कल्पना आहेत. रजोगुणी कल्पना कोणत्या मनातल्या? आज दिवस उगवला, आज काय करायचं, आज उपद्व्याप काय करायचा, 4 पैसे जास्त कमवण्याकरता काय करायचं, कुठल्या पद्धतीनं काय विक्री करावी, कसा व्यापार करावा, नोकरदार असेल तर नोकरीच्या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमोशन मिळण्याकरता काय करावे, या कल्पना आहेत. रजोगुणी कल्पना आहेत. आणि सात्विक कल्पना म्हणजे परमार्थाबद्दलच्या कल्पना, पारमार्थिक गोष्टीबद्दलच्या, चांगल्या गोष्टीच्या कल्पना. या 3 प्रकारच्या कल्पना मन हे सतत करत असतं कुठल्या ना कुठल्या तरी. मग ते करत असताना एका ठिकाणी स्थिर राहत नाही आणि त्याची स्थिरता नसल्यामुळं त्या मनाची जी ताकद आहे, मूळ अंतर्गत ताकद आहे, ती ताकद कोणत्याही एका विषयावर केंद्रित होत नाही. मागे एकदा आपण दृष्टांत देऊन गेलो, सूर्याचे जे किरण पडतात ते किरण एकत्र त्या दुर्बिणीमधनं जर गोळा करून त्या काचेमधनं जर अंतर्वक्र काचेमधनं जर त्या कागदावर टाकले तर कागद पेट घेतो. तसं म्हणजे एकत्रीकरण त्याचं करावं लागतं, केंद्रीकरण करावं लागतं. तसं मनाच्या ज्या कल्पना आहेत त्या एकत्र कधी एका पद्धतीनं जात नाहीत. म्हणून हे मन सतत भरकटलेल्या अशा प्रकारचं असतं आणि अनेक विषयाच्या कल्पना मन करत असतं. समर्थ म्हणतात, त्या अनेक विषयांच्या कल्पना करायचं सोडून एकाच विषयाची कल्पना करण्यामध्ये मन स्थिर केलं पाहिजे. पहिल्यांदा वास्तविक मन हे कल्पनातीत व्हायला पाहिजे, परंतु ते एकदम होत नाही. त्याकरता अनेक विषयावरून एका विषयावर आणायचं पहिल्यांदा आणि त्या एका विषयापासून पुन्हा मग निर्विषयी बनवायचं, अशी ती पद्धत आहे. मग अनेक विषयावरून एका विषयावर आणायचं म्हणजे कोणत्या विषयावर आणायचं? तर तुकाराम महाराज म्हणतात, मनात येते धाव घेई
राही विठोबाचे पायी. परमात्मा एकच विषय मनाच्या कल्पनेचा करायचा सुरुवातीला. मग बाकीचे सगळे विषय हळूहळू त्या मनातनं त्याच्या कल्पनेतनं ते बाजूला गेले पाहिजेत आणि एका विषयाच्या कल्पनेमध्ये मन रममाण झालं पाहिजे. आणि ते झाल्यानंतर मग त्याची ज्यावेळेला ताकद वाढते त्यावेळेला पुढे जाऊन मग मन निर्विषय अशा प्रकारचं बनत असतं. परंतु ते सोपं नाही. त्याकरता मनाची तयारी करण्याची सुरुवात केली पाहिजे त्याकरता. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने सांगितले, तरी गा ऐसे करी या आटा प्रहरा माघारी, मोटके निमिषभरी देतो जाय. दिवसभर हा आपल्याला प्रयोग करता येणार नाही, पण दिवसातला एक ठराविक वेळ काढून 1-2 मिनटं, 1 मिनिट, 5 मिनिट आपल्याला अवधी असेल तसा त्या मनाचा सगळा फोकस एका ठिकाणी करण्याचा प्रयत्न करता येतोय का बघितलं पाहिजे. त्यालाच ध्यान असं म्हणतात. ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याकरता समर्थाने सांगितलं, मने कल्पिला विषय सोडवावा. अनेक विषयांच्या ज्या मनामध्ये कल्पना असतात त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. माणसानं बघितलेल्याच विषयाची कल्पना मन करताय असं नाही, तर जो विषय आपण कधी पाहिलेला नसतो त्याची सुद्धा कल्पना मन करत बसलेलं असतं. म्हणजे पाहिलेल्या विषयाची कल्पना करेल यात काही विशेष नाही, न पाहिलेल्या विषयाची. त्या नलदमयंती आख्यानामध्ये विषय असा आलेला आहे की त्या नळराजाचं वर्णन दमयंती समोर त्या हंसानं केलेलं असतं की तो राजा असा आहे, असा आहे, असा आहे, सद्गुणी आहे, रूपवान आहे, सगळं वर्णन केलेलं असतं. त्या दमयंतीनं राजकुमारीनं त्या राजाला पाहिलेलंही नसतं, पण तिचं मन इतकं त्या कल्पनेमध्ये रममाण होतं की ते कल्पनेनं ती सर्वस्वानं त्याची होऊन जाते. अशा प्रकारचं आहे. म्हणून न पाहिलेल्या विषयाचं सुद्धा मन कल्पना करत असतं. मग जो विषय अनुभवाला आहे त्या विषयाचं काही प्रश्नच नाही. तेव्हा अशा प्रकारचा हा विषयाचा असणारा सगळा कल्पनेचा विस्तार हा मनामध्ये गोंधळ निर्माण करतो आणि कोणत्याच एका विषयामध्ये सुख मनाला वाटत नाही. त्या भ्रमराचं वर्णन ज्ञानोबारायाने केलंय. ऋण झुनो रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. इथं ते भ्रमर आपल्या मनाला म्हणतात ज्ञानोबाराय. त्या मनाला सांगतात की हे भ्रमरा, मना भोंग्या, तू या फुलावर एकदा, त्या फुलावर एकदा, त्या फुलावर एकदा असा गुई 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 करतोय. 2 मिनिटं एका ठिकाणी स्थिर बसतोय, तोपर्यंत उडून जातोय आणि स्थिर होणार कुठेतरी एका ठिकाणी. हे मनाला उपदेश केलेला आहे ज्ञानोबारायाने भ्रमराच्या रूपानं. तसं समर्थाने सुद्धा या ठिकाणी सांगितलं, मने कल्पिला विषय सोडवावा. आणि मग काय करावं? मने देव निर्गुण तो ओळखावा. निर्गुण असणारा परमात्मा त्या मनाच्या द्वारे त्याला ओळखावं. वास्तविक भगवान परमात्मा मनातीत आहे, इंद्रियातीत आहे. परंतु मनानं जर विचार केला तर मन त्या भगवंतापर्यंत पोहोचू शकतं. मनाची तेवढी ताकद आहे. फक्त तिथं जाण्याची त्याची इच्छा असायला पाहिजे. इच्छा असली तर ते होऊ शकतं. म्हणून संत महात्म्यांचं, भगवत भक्तांचं मन परमात्म्यापर्यंत का गेलं तर त्यांनी मनाला मुरडून त्या ठिकाणी, जसं एखादा गुराखी ओढाळ असणाऱ्या गुराला, जनावराला काठीनं मारून अनेक प्रयत्न करून योग्य रस्त्याला वळवतो, त्याप्रमाणे वळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांचं मन त्या ठिकाणी वळलेलं आहे. तसं हे मन त्या परमात्म्याच्या चिंतनाकडे वळलं तर निराकार असणारा देव सुद्धा त्या मनाने ओळखता येतो. ज्ञानोबारायाने एका ठिकाणी शब्द वापरला आहे की अतेंद्रिय परी भोगवेन इंद्रिया करवी. वास्तविक ते ब्रह्म अतेंद्रिय आहे, इंद्रियाच्या पलीकडचं आहे, परंतु इंद्रियाद्वारा मी त्याचा भोग तुम्हाला घडवून देईन असं ज्ञानोबाराय म्हणतात. म्हणजे ते करता येतं असं त्याचा अर्थ झाला. तेव्हा मने देव निर्गुण तो ओळखावा. मग त्याकरता काय केलं पाहिजे? मने कल्पिता कल्पना ते सरावी. मनाच्या ठिकाणी कल्पना करत करतच त्या कल्पनेचा नाश केला पाहिजे. म्हणजे कसा केला पाहिजे? तर अनेक प्रकारच्या कल्पना करत करत एक कल्पना त्याच्यामध्ये अशी करावी की या सगळ्या कल्पनाच खोट्या आहेत. अशी एक कल्पना मनामध्ये करायला काय अडचण आहे? मन कल्पनाच करतंय ना. मग ती कल्पना करत असताना, अनेक कल्पना करत असताना एक कल्पना अशी करायची की ज्या कल्पनेमुळं इतर सर्व कल्पनेचा नाश होईल. म्हणजे कसं? समजा पत्त्याचा
बंगला बांधण्याची आपल्याकडे म्हण आहे, पत्त्याचा बंगला बांधणं. मन कल्पना करतं म्हणजे पत्त्यांचा बंगला बांधतं. एका वेळेला असं होतं की एखादा पत्ता त्याच्यावर ठेवायला गेला की सगळाच बंगला ढासळतो. तसं अनेक कल्पनांच्या मध्ये एक कल्पना अशी करता येते की बाबा हे सगळ्या कल्पना आपण जे मन आपलं करतंय ह्या सगळ्या खोट्या आहेत, शाश्वत कोणती नाही, अशाश्वत आहेत. अशी कल्पना जर केली तर मना कल्पिता कल्पना ते सरावी. मग त्या सगळ्या कल्पना सरून जातात. आणि हे सगळं, हा सगळा अभ्यास करण्याकरता, हा सगळा प्रयत्न करण्याकरता हे आपल्या एकट्याच्यानं होणारी गोष्ट नाही आहे. हे आपण मी माझ्या बळानं, माझ्या सामर्थ्यानं, मी माझ्या पद्धतीनं करतो म्हटलं तर ही शक्य नाही गोष्ट. त्याकरता सदा संगती सज्जनांची धरावी. त्याकरता सत्संगतीमध्ये गेलं पाहिजे, साधू संत सज्जनांच्या सहवासामध्ये आलो पाहिजे आणि त्यांच्या विचाराच्या मार्गानं जर आपलं मन आपण वाटचाल करायला जर प्रवृत्त केलं तर मग या गोष्टी माणसाला साध्य होतात. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तो का म्हणे, असं महाराज आरती म्हणतात. असाध्य असणाऱ्या गोष्टी सुद्धा साध्य होतात. महाराजांनी दृष्टांत दिलाय की 2.5 पावणे 3 किलो वजनाचं बाळ आईच्या गर्भामध्ये एवढं मोठं कसं काय वास्तव्य करू शकतं, कसं टिकू शकतं? एकाएकी 2.5 किलो पावणे 3 किलो वजनाचं बाळ आईच्या पोटामध्ये असतं का? नाही. तर अगदी तिळा एवढा लहान असणारा गोळा निर्माण होतो. त्याचा आकार वाढत 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 ते 9 महिन्यामध्ये तेवढं होतं. म्हणजे असाध्य असणारी गोष्ट साध्य होऊ शकते, हेच यामधून आपल्याला सांगितलंय. तसं समर्थ म्हणतात असाध्य असणारी गोष्ट म्हणजे मनावरती ताबा हा मिळवता येतो, पण त्या दिशेनं प्रयत्न केला पाहिजे. आणि तो कसा करायचा हेच समर्थांनी या श्लोकामधून आपल्याला मंडळी सांगितलेलं आहे. तेव्हा या श्लोकाचं असणारं हे आजचं चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक जरूर करा, इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर पोचवा. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.